आज होता गुढीपाडव्याचा दिवस आणि मी मालाडकर असल्यामुळे मी सुद्धा मालाडच्या शोभायात्रेत सहभागी होणार होतो. ओळखली जाणारी ही परंपरा यंदा 25 वर्ष पूर्ण करत अधिकच भावनिक आणि भव्य झाली होती. हे धरू नको आता हातावरी हात र, सोड उंबऱ्याला दिसणार नवी वाट र. हे धरू मुंबईची देवी शक्ती ही यंदाची संकल्पना केवळ एक कल्पना नव्हती, तर प्रत्येकाच्या मनात शक्ती, श्रद्धा आणि अभिमान जागवणारा अनुभव होता. जीवा होत पायाला, जग पायी कळसाला, करीत राहा पुण्याई. सर्वत्र भगवे झेंडे, रंगीबेरंगी सजावट आणि आकर्षक रांगोळ्यांनी संपूर्ण परिसर सणात न्हाऊन निघाला होता. पारंपरिक वेशात सजलेल्या महिलांनी या सोहळ्याला एक वेगळंच तेज दिलं. जणू प्रत्येक स्त्रीत देवीचं रूपच साकार झालं होतं. आयोजकांच्या अथक परिश्रम, नियोजन आणि समर्पणामुळे ही मालाडची शोभायात्रा इतकी भव्य आणि अविस्मरणीय ठरली. हे अर्थ हाक ज्ञानोबाची, हा येईत व चरणाशी. ऐक सुरा विराणीचा, घेई धाव गाभाऱ्याशी. 25 वर्षांचा हा प्रवास केवळ काळाचा टप्पा नाही, तर एका संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि एकतेचा अभिमानास्पद वारसा आहे. पुन्हा जन्म दे आई. लाहो लाहो लागू द्या, रंग तुझा चढू दे. पिढा पिढा हो आता, गात झुली टाकू दे. अमृताची नाही गोडी, तुझ्या दुधाच्या पुढी. तुझा सण आला यो, उभारली तुझी गुढी. तुझा सण आला यो, उभारली तुझी गुढी. कशाची हो आता भीती, माऊली उभी पाठीशी. जित